किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त घेरडी येथे सर्व शाळांना खाऊ वाटप। सांगोला सचिन चंदनशिवे। घेरडी तालुका सांगोला येथे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष घेरडी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना 150 किलोग्राम जिलेबीचे घेरडी आणि परिसरातील वाडी वस्तीवरील सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। घेरडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवाहर विद्यालय, प्राथमिक आश्रमशाळा, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, यशराज प्राथमिक शाळा व वाडी वस्तीवरील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या विविध शाळांमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, हरिभाऊ पुकळे यांनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याची माहिती सांगितली। तसेच आश्रमशाळेत मुख्याध्यापक विलास पाटील जाधव सर, मॉडर्न हायस्कूलमध्ये खरात सर, जिल्हा परिषद शाळेत भारत कुलकर्णी, अमोघ सिद्ध कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, बयाजी लवटे, हरिभाऊ पुकळे, शंकर जगधने, विका सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मोहसिन पाटील, निवृत्ती दादा अवताडे, बीरा कांबळे, माजी उपसरपंच सुनील बोरकडे, मुख्याध्यापक सर्वश्री धनंजय डोंगरे, विठ्ठल गुटुकडे, विलास पाटील, महेश पुकळे यांच्यासह पप्पू कांबळे, सदाशिव वालदर, श्रीमंत जगधने, नारायण गुटुकडे, सिद्धेश्वर मेटकरी आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।